आज आपण समजून घेऊयात की भारताचा श्वास कसा कोंडलेला आहे आणि ते का याच्याबद्दल समजून घेऊयात. वायू प्रदूषणामध्ये भारत हा 5व्या नंबरला येतो. लक्षात घ्या तुम्ही आणि याच्यामुळे लाखो लोक आपला जीव गमावत आहेत. आमदार, खासदार, गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स, कलेक्टर्स, IPS या सगळ्यांच्या घरांमध्ये ना तुम्हाला गार्डनसहित हिरवीगार झाडं लावून दिल्या जातात आणि जनतेसाठी झाडं तोडून आज तुम्हाला मरणाच्या दारात उभा करण्याचं काम काँग्रेस असो की BJP असो ह्या सगळ्याच सरकारने मिळून केलेलं आहे. दिल्लीतली सगळी झाडं तोडून टाकली, मुंबईला झाडं तोडून नागडं करून टाकलं, पुणे किंवा असे कुठलेही घ्या उदाहरणं तुम्ही, बँगलोर वगैरे सगळे. काल काल परवा आपण पाहिलं की हैदराबादमध्ये कितीतरी एकर जंगल तोडून टाकलं. म्हणजे विकासाच्या नावाखाली हे असल्या घाणेरडे प्रकार करायचे आणि मग लोकांना मरणाच्या दारात उभा करायचं, हे या वेगवेगळ्या सरकारने केलेलं आहे. ह्या सरकारने का केलेलं ते पण सांगतो. यांची मुलं हे विदेशात शिकतात की जिथं पोल्युशन काहीच नाही आहे. यांचे स्वतःचे बंगले जर जाऊन तुम्ही बघितले तर यांचे बंगल्यांमध्ये तुम्हाला 2-2, 1-1 एकरमध्ये बंगले दिसतील, झाडं दिसतील, ज्याच्या थ्रू चांगलं ऑक्सिजन मिळतं हे असे झाडं दिसतील, मोरं नाचतात. पण जनतेचं काय हो? कधी विचार केलाय जनतेचा? तर आपण मित्र समजून घेऊयात की नेमकं काय आहे ते. तर चला तर मग डिटेल्स ह्या व्हिडिओला मिस करू नका. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि वेगवेगळ्या म्हणजे आपल्याच लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. कारण का अशी माहिती आपल्याला समजणं अतिशय महत्त्वाचं असतं. बघा भारत हा विष ओकतोय. जीवघेणा विषाणू अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होते आणि त्याला जे झाडं जे लागतात ज्याच्यामुळे ते ऑब्सॉर्ब करत असतात तर ते झाडं बिलकुल नाही आहेत. पंजाब हरियाणामधून हे आता तिकडे बरेच कारणं आहेत. शेतकरी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काय करतात तर हे त्यांच्या शेतातला जे कचरा असतो तर तो जाळतात. गव्हाचा असेल की तुमच्या तांदळाचा असेल, असे वेगवेगळं त्यांच्याकडे जे उत्पादन आहे ते त्याच्यामुळे एक धूर पैदा होतो आणि तो सगळ्या नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये पसरून जातो. आता तुम्ही म्हणाल की नॉर्थ ईस्टमध्येच आहे का? नाही आहे. पुण्यामध्ये पण तीच हाल आहे, मुंबईमध्ये पण तीच आहे, बँगलोरमध्ये पण आहे. अशा वेगवेगळ्या ज्या मेट्रो सिटीज आहेत जिथं झाडांचं प्रमाण अतिशय कमी होऊन गेलेलं आहे त्या प्रत्येक शहरांमध्ये आहेत. आज आपण अमेरिका पाहतोय, युरोप पाहतोय. इकडे काय आहे? इकडे तुम्ही पहा तिकडच्या सिटींचं स्ट्रक्चर. तिकडे झाडांना म्हणजे नेचरला सुद्धा तेवढ्याच प्राधान्य दिलं जातं आणि ते करतात. पण इथे तसं होत नाही. इथे लोकं उलटं झाडं तोडून हे डेव्हलपमेंट करतात. तर त्याच्यामुळे मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आपला जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये नंबर येतो आणि आपण एकीकडे महासत्तांच्या डेंग्या हाकतोय, की महासत्ता होतोय, महासत्ता होतोय म्हणून. अरे नको असली महासत्ता. महासत्ता कधी महत्त्वाची आहे हे पण लक्षात घ्या. आपल्या बेसिक गोष्टी ज्यावेळेला फिक्स आहेत त्यावेळेला महासत्ता हवी. परंतु आपल्याला 4 शहरांमधलं, 5 शहरांमधलं पोल्युशन कंट्रोल करता येत नाही आणि आपण डेंगे हाकतोय, की आम्ही जगाच्या कुठेतरी इथे जातोय, तिथे जातोय. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणजे इंडेक्स 450च्या पुढे गेलेला होता आणि ही अतिशय गंभीर घटना आहे मित्रहो. एवढा जर म्हणजे अतिशय एवढ्या वर जात असेल, तर अतिशय म्हणजे धोकादायक आहे. याच्यामुळं लहान लेकरं, म्हातारी माणसं कितीतरी दगावतात, मरतायत. त्याचा नंबरसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेन. हे संकट फक्त दिल्लीपुरतेच मर्यादित नाही, तर संपूर्ण उत्तर भारतामध्ये आहे. तो संपूर्ण उत्तर भारत हा गॅस चेंबर बनला आहे आणि ह्याही पलीकडे जाऊन मित्रहो सांगतो मी तुम्हाला, हे फक्त दिल्ली किंवा उत्तर भारताचीच परिस्थिती नसून ही भारतातल्या सगळ्याच मेट्रो सिटींची आहे. आता मोदीजींनी प्रॉमिस केलं होतं 2014मध्ये, हम स्मार्ट सिटीज बनाएंगे, लोगों को अच्छी क्वालिटी एयर देंगे, वाटर देंगे, क्या क्या देंगे, फलाना ढिमकाना. जसं काँग्रेसने डेंगे हाकते, काँग्रेस काही करत नाही म्हणून BJPला दिलं. पहिला नवरा चांगला नव्हता म्हणून दुसरा केला ना. पण दुसरा सुद्धा काय करतोय सगळ्याला माहिती आहे. पण असो, विश्वगुरूच बना, पण अशा गोष्टींकडे बिलकुल लक्ष देऊ नका. मरू द्या भारताला मरायचं तर. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे खूप राग येतो. आता बोलणं काय येते म्हणजे रागामुळे येते. डोळ्यांना न दिसणारा शत्रू म्हणजेच ज्याला आपण PM2.5 म्हणतो, की जे मानवी केस 50 ते 70 UMचे असतात आणि वाळूचा कण हा 90 UMचा असतो. तर PM10 हा म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असतो आणि PM2.5 अजूनही ते खूप छोटा असतो. तर हे PM2 पॉइंट हे माणसं म्हणजे मानवी केसांपेक्षा 3 पट लहान असणारा जो PM2.5 जो आहे, तो म्हणजे अतिशय धोकादायक आहे, जो आपण श्वासाद्वारे घेऊन आपण आपल्या शरीरामध्ये सोडतोय. एखादी वेळेला म्हणजे सिगारेट पिलेलं बरं. तर म्हणजे एका दिवसाला 50 सिगारेट एवढा धूर आपल्या बॉडीमध्ये जातोय. तर फुफ्फुसावाटे
थेट रक्तप्रवाहात हा प्रवेश करतो आणि WHO ची जी मर्यादा आहे 5 UG म्हणजे एवढी आहे M3, तर भारताची पातळी याच्यापेक्षा 10 पट जास्त आहे. आणि हे कुठलेही आमदार खासदारांच्या राहुल गांधी असो, आता हे तर ह्याला काही बोलायची हेच नाही आहे. तो कुठे काय डेंगे हाकतो काही कळत नाही. म्हणजे याला फक्त काय मीडियामध्ये राहण्याचे मुद्दे पाहिजेत. याला बेसिक ग्राउंड लेवलचे मुद्दे नाही पाहिजेत. टीका करता येते, पण सरकारला सोल्युशन देता येणार. सरकारवरती दबाव आणता येत नाही आहे. फालतू म्हणजे काही ना काही असले स्टेटमेंट घेऊन येतो की लोकांना म्हणजे आता जाऊ द्या म्हणजे काही बोललं तर परत तुम्ही पॉलिटिकली त्याचे अर्थ काढता. पण ही अतिशय म्हणजे या गोष्टींवरती लक्ष का दिल्या जात नाही त्याच्यामुळं आमचा खून म्हणजे गरम आहे. त्याच्यामुळे असे शब्द आमच्या तोंडातून येत असतात. तर ही पण एक म्हणजे चर्चेचाच विषय आहे. तर लक्षात ठेवायला हवं. तर ह्या गोष्टी जर मानवी शरीराच्या मधात गेल्या तर प्रत्येक श्वास जो आपण घेतोय तर तो हा जीवघेणा ठरतोय. दरवर्षी भारतात 15 ते 20 लाख मृत्यू अकाली होतात म्हणजे ह्या अशाच कारणांमुळे होत आहेत. दिल्ली 2024मध्ये 9,211 मृत्यू हे फक्त श्वसनांच्या प्रॉब्लेममुळे झालेले आहेत. आणि 2023मध्ये तर अतिशय जास्त झाले होते. 24, 25, 26चा डेटा सरकारने लपवला आहे की काय हा सुद्धा एक माझा आरोप आहे. बघू आपण मी काढायचा प्रयत्न करतोय. तर हा केवळ खोकला नाही तर हे मृत्यूचं तांडव बनतंय आणि लोकांना आपण गमावतोय. आता एकीकडे आपण लोक गमावतोय अशी डेव्हलपमेंट आपल्याला कशाला पाहिजे? चांगली डेव्हलपमेंट करा ना. नको आम्हाला बाबा मोठमोठे ब्रिज, छोटेच द्या. काही फरक पडत नाही आहे. पहिले चालतच होतं ना, पण हे सगळं करत असताना एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली आहे की नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आता ह्या सगळ्या प्रदूषणामुळे किंवा एअर क्वालिटीचा जो म्हणजे अतिशय घाण जो म्हणजे झालेली आहे हवा, त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होऊ शकतात, त्याचं मी थोडक्यात सांगतो. आपला जे मेंदू आहे, तर आपल्याला स्ट्रोक होण्याचे चान्सेस वाढतात. हार्ट अटॅक डिसीज हा अतिशय म्हणजे त्याचा धोका वाढतो होण्याचा. आणि फुफ्फुसे लंग्स, COPD, दमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर हे असे वेगवेगळे आजार होत असतात. आणि याही पलीकडे जाऊन प्रदूषित हवा रक्ताला घट्ट करते ज्याच्यामुळे अचानक आपला मृत्यू होऊ शकतो. आता इतके दिवस लोक खेडेगावांकडून शहरांकडे येत होती. आता परिस्थिती बदलेल. कारण का मी हमेशा सांगतोय, शहरांमध्ये या 4 गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत. स्वच्छ पाणी मिळणार नाही, स्वच्छ अन्न मिळणार नाही, स्वच्छ हवा मिळणार नाही आणि इथे जे आहे ट्रॅफिक, तर हे सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि त्याही पलीकडे जाऊन जागासुद्धा मिळणार नाही. तर तुम्ही एकूणच पाहता शहरही वस पडायला सुरुवात होतील पुढच्या 50 वर्षामध्ये. हे माझा असू नसू त्यावेळेला पण हे भाकीत आहे आणि हे 100% खरं ठरणार आहे. लोक खेडेगावाकडे परत जाणार का? खेडेगावामध्ये स्वच्छ पाणी आहे अजूनही. भली ते अ, म्हणजे नदी, नाल्यात किंवा तुमच्या कुठे विहिरींमध्ये असेल, पण स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ हवा आहे आणि स्वच्छ अन्न थोडंफार इम्प्रूव्ह जर केलं तर तिकडे बेहतर होऊ शकतं. तर असं आहे. आता ह्या सगळ्यांचा मित्र सगळ्यात सर्वात जास्त धोका कोणाला होतो? लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्ण यांना ह्या जी एअर क्वालिटी आहे, एअर क्वालिटी म्हणजे हवा जी आहे दूषित झालेली आहे, त्याचा लहान मुलांना अतिशय जास्त धोका होतो. ज्यांची फुफ्फुसे अजून विकसित झालेली नसतात, तर ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये डॅमेज होतात आणि ते मरण पावतात. वृद्ध नागरिक असते ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे ते सुद्धा मरतात. आणि रुग्ण की जे ऑलरेडी जर समजा तुम्हाला हृदयाचा किंवा श्वसनाचा विकार असेल, तर तुम्ही याच्यामध्ये दगावू शकता. भारतीयांचे सरासरी आयुष्य या प्रदूषणामुळे काही वर्षांनी कमी होत आहे. आता आपण 50 वर्षाच्या पुढे जगत नाही आहे. म्हणून मी आजही सांगतो, आम्हाला महासत्ता नको, आम्हाला हेडलाईन नको, आम्हाला चांगलं आयुष्य द्या. आमचा राईट्स आहे स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, थोडीशी जमीन आणि पर्यावरणपूरक विकास. आम्हाला एवढंच पाहिजे. बाकी शेती वगैरे आपल्याकडे भरपूर आहे. थोडंफार काही ना काही करून आपण जगू. पैसा काय महत्त्वाचा, जर तुम्ही जगलेच नाही तर काय करणार पैशाचं त्या? तर हे सुद्धा प्रश्न मला पडत असतात आणि आपल्याला सुद्धा पडले पाहिजेत. आता प्रश्न असेल की हिवाळ्यातच हवा इतकी विषारी का होते? त्याचं टेम्परेचर इन्व्हर्जन होतं त्याच्यामुळे ते होत असते. हिवाळ्यात हवा थंड आणि संथ असते. थंड हवा म्हणजे जाड हवा होते आणि प्रदूषणामध्ये वातावरणात विरून जाण्याऐवजी जमिनीलगतच साचून राहते हवा आणि त्याचा परिणाम जो आहे दिल्ली, उत्तर भारत याला आपण म्हणजे गॅस चेंबरमध्ये असं म्हणतो. तर ती हवा तिथेच ती म्हणजे संत गतीने तिथेच राहते. तर त्याच्यामुळे ती हवा हलत नाही. हवा जर फ्लो होत असेल तर म्हणजे इकडून तिकडे निघून जाते, पण ते तसं होत नाही. तर त्याच्यामुळे अतिशय जास्त म्हणजे विषारी हवा त्यावेळेला बनते. आपण त्याला व्हेंटिलेशन म्हणतो.
समजा आपण आपल्या घराचे काच वगैरे बंद केले, सगळं केलं, महिना जर आपण काढलंच नाही तर घरामध्ये वास यायला लागतो, बरोबर? तर ते सुद्धा एक विषारी हवाच आहे. म्हणजे हवा ही फ्लो झाली पाहिजे, एका जागी थांबली नाही पाहिजे. जर थांबली तर ती विषारी होते. म्हणून हिवाळ्यामध्ये बऱ्याच शहरांमध्ये हवा थांबत असते आणि मग त्याचं विषामध्ये रूपांतर होते. का? तर शहरे घाणेरडी आहेत त्याच्यामुळे. आता तुमचा हे पण प्रश्न असेल की खेडेगावामध्ये मग हवा थांबत नाही का? खेडेगावामध्ये पण थांबते, परंतु तिकडे जास्त प्रमाणामध्ये वृक्ष असल्यामुळे तर तिकडे जी हवा जे थांबते ते ॲब्सॉर्ब होऊन जाते आणि जे घाण असलेली झाडं शोषून घेतात. तर त्याच्यामुळे तेवढा परिणाम तिकडे होत नाही. आता प्रदूषणाचे मुख्य स्रोत कोण आहेत आणि त्याचे गुन्हेगार कोण आहेत? जेवढे पण उद्योगपती आहेत, ज्यांच्या कंपन्या आहेत, ते याच्यात गुन्हेगार आहेत. जे सुद्धा आता मी सुद्धा कार चालवतो. पेट्रोलची कार चालवतो. डिझेलचं जास्त निघतं, पेट्रोलचं कमी निघतं, पण निघतंच. मग ह्याच्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात किंवा पुराण्या गाड्या बंदच व्हायला पाहिजेत, नसायलाच पाहिजेत. आणि ह्याही पलीकडे जाऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय वेगवान झालं पाहिजे, की सरकारने मेट्रोचे जाळे खेड्यागावापर्यंत न्या ना. काय फरक पडतो? तुमच्या प्रत्येक शहराला जोडा, प्रत्येक ह्याला जोडा. त्याच्यामुळे जे ट्रॅफिक आहे ती कमी होऊन जाते. आणि आपण ई-व्ही वापरूया. म्हणजे ई-व्ही म्हणजे याचा अर्थ मी बॅटरीज म्हणत नाही, ई-व्ही आपण ट्रेन वापरूया. तर अशा गोष्टींकडे कल गेला पाहिजे. आणि धूळ आहे, ह्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीच्या धूळ होत आहेत, तर त्याच्यामुळं एकूणच पाहता हे सगळ्या गोष्टी म्हणजे बायोमास बर्निंगपासून म्हणजे शेतकरीसुद्धा जिम्मेदार आहेत. हरियाणाचे किंवा तुमचे पंजाबचे, एम-पीचे हे जिम्मेदार आहेत का? तर हे शेतातलं जे घाण आहे ते जाळत असतात आणि ते जाळल्यामुळे त्याच्यातून सुद्धा बायोमास हा तयार होतो आणि या सगळ्यांमुळे ही एक दूषित हवा बनत असते. आता याच्यामध्ये सरकारची काय जिम्मेदारी आहे ते सांगतो. सरकारने वाहनांच्या पॉलिसीज बदलायला हव्यात, रिप्लेस करायला हवा 100%. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगल्या पद्धतीनं वाढवायला हवं. बायोमाससाठी त्याला दुसरं काही कन्व्हर्ट करता येईल का ते पाहायला हवं. उद्योग इंडस्ट्रीजसाठी ज्या एरियामध्ये म्हणजे पूर्ण झाडींमध्ये ह्या कंपनीज असल्या पाहिजेत आणि कन्स्ट्रक्शन करत असताना काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करून की धूळ कशी कमी करता येईल याच्यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि वाहून येणारा धूर वारं आणि वाहून येणारा धूर हे असं आहे बघा. पंजाबमधून हरियाणा पाहताय तुम्ही, दिल्ली NCRपर्यंत येतं आणि त्याच्यामुळे हे सगळं नॉर्थ साईड ब्लॉक होऊन जाते. पण मी सांगितले की पुणे मुंबई म्हणजे बाकी सगळ्या शहरांमध्ये होते, खाली तिथलाच प्रश्न नाही आहे. सगळ्या शहरांमध्ये आज झाडं नाही आहेत आणि चांगली हवासुद्धा नाही आहे. पंजाब हरियाणामधले शेतातले जे जाळलेले तण असते ते दिल्लीच्या प्रदूषणात 17 ते 26% भर घालते. धूळ आणि धूर हे 300 ते 600 किलोमीटरचा प्रवास करून शहरात येतात आणि हा केवळ एकाच शहराचा प्रश्न नसून संपूर्ण भूभागाचे संकट आहे. तर म्हणून ह्या गोष्टीसुद्धा आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारी उपाययोजना ज्या आहेत, NCAP आणि GRAP, ज्याला आपण नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम असं म्हणतो, 132 शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट देखरेख यंत्रणा वाढवली आहे. फक्त हे पेपरवरती होतंय, ग्राउंड लेवलला होत नाही. GRAP जे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन आहे, प्रदूषण वाढल्यावर लागू होणारे निर्बंध, उदाहरणार्थ डिझेल ट्रक बंदी, बांधकाम बंदी, हे असलं किती दिवस करणार आहे तुम्ही? बंदी बंदी बंदी. काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे प्रदूषण कमी येऊ शकतं. आणि शहराचं मायग्रेशन करा तुम्ही, शहरं कमी करून टाका, उद्योगधंदे हलवा ना, काही फरक पडत नाही आहे. पण ते न करता फक्त तिथंच चिटकून राहणं हे अतिशय चुकीचं. सध्याची परिस्थिती पाहता मॉनिटरिंग तर वाढली आहे, पण हवेची गुणवत्ता अजूनही धोकादायक आहे. याच्यामुळे सरकार याच्यामध्ये सक्षम नाही आहे काम करायला आणि विरोधी पक्षसुद्धा नाही आहे. हे बघा, दोन्हीची जिम्मेदारी असते, खाली एका सत्ताधाऱ्यांची नसते. विरोधी पक्ष काय फक्त फेसबुकवरून ट्विट मारायला आहेत का? मग हा सुद्धा प्रश्न आपण विचारला पाहिजे. जिम्मेदारी सगळं देश त्यांचा नाही आहे, मतदान आपण त्याला केलेलं नाही आहे. जिम्मेदारी सगळ्यांची आहे, फक्त उडवाउडवीची उत्तरे असतात दोघांची. त्याच्यामुळं एकूणच पाहता हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तरी आपण का हरतो याच्यामध्ये सांगतो. अंमलबजावणीचा प्रभाव आहे, नियम आहेत पण कडक कारवाई नाही. राजकीय समन्वय, राज्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापली भांडणं आहेत. स्रोतांची गुंतागुंत आहे. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढण्याची गरज आहे. चॅलेंजेस भरपूर आहेत आणि मर्यादित महत्त्वाकांक्षा म्हणजेच आपली मानके अजूनही WHOच्या मानकांपेक्षा कमी आहेत. तर त्याच्यामुळे सरकारसमोर चॅलेंज आहेच, पण जनतेने सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करून सपोर्ट करायला हवं आणि विरोधी पक्षांना सुद्धा ओढायला हवं मधात, की तुम्ही तोंड बंद ठेवून कामं करा, चुपचाप कामं करा, तरच हे पॉसिबल आहे, अदरवाईज नाही आहे. आता भविष्य अंधारमय की स्वच्छ आहे, आपण याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात बोलूयात. प्रदूषणाची पातळी वर्षानुवर्ष वाढत आहे. काहीही न केल्यास
कायमस्वरूपी आणीबाणी आपल्याला लावायला लागणार आहे आणि मोठमोठी शहरं बंद करायला लागणार आहेत. लोकांना घरातच बसवायला लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ की आजची जी परिस्थिती आहे, कडक उपाययोजना केली तर ह्याच्यावरती मात मिळू शकतो, कंट्रोल मिळू शकतो. नाही केलं तर काय होईल हे पण सांगतो. जर आपण हे नाही केलं तर लॉकडाऊन हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठमोठी शहरही लॉकडाऊनमध्ये जातील कायमस्वरूपी. तर त्याच्यामुळे वेळीच याच्यावरती उपचार सरकारने करायला हवा. हवामान बदलामुळे हवा साचून राहण्याचे जे प्रमाण वाढलेलं आहे, आपल्याला केवळ नियंत्रण नाही तर प्रदूषण मुक्ती हवी आहे. म्हणून याच्यावरती सुद्धा सरकारने काम करायला हवं. आता काय करण्याची गरज आहे? कचरा व्यवस्थापन म्हणजे स्टॉप ओपन बर्निंग हे थांबवायला हवं. सरकारने काहीतरी त्याचं स्टोरेज किंवा कसं काय करता येईल हे सरकारचा विषय आहे. भरपूर कंपनीज वगैरे सरकारने इनिशिएटिव्ह चालवायला पाहिजेत. आणि मी हमेशा सांगतो पब्लिक ट्रान्सपोर्ट ह्यात एक महत्त्वाचा मार्ग आहे. कारचं प्रोडक्शन थांबवा, नवीन कारची गरज नाही. लोकांनी 4-4 कार घेऊ नये. सगळ्या कार कंपन्यांना आदेश द्या की कार बंद करा. आता बघा अमेरिकनच्या किंवा युरोपियनच्या कार कंपनीज भारतामध्ये कार येऊन विकतात. का? इकडे लोक घेतात. एक एक 4-4 कार घेतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी होतात. तर कार हे बंद करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवा. क्लीन ऊर्जासाठी म्हणजे क्लीन एनर्जीवरती फोकस करायला हवं. आणि धूळ नियंत्रण आणि डस्ट कमी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करायला हवं. प्रत्येक कन्स्ट्रक्शन साईटवरती धूळ कमी करण्यासाठी जे जे मेजर आहेत ते स्ट्रिक्टली घ्यायला हवेत. नाहीतर त्या कन्स्ट्रक्शन साईट कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. स्वतःचे रक्षण तुम्ही कसे कराल? AQI तपासा. म्हणजे सिव्हिअर असताना घराबाहेर पडणं टाळा. एअर क्वालिटी जो आहे ती टाळा. म्हणजे तुम्ही बाहेर पडू नका जर खराब असेल तर. हमेशा मास्क वापरा. केवळ N95 मास्कच प्रदूषण रोखू शकतो. म्हणून N95 मास्कच घ्या. एअर प्युरिफायर शक्य असल्यास घरात वापरा. पहाटेचे फिरणे टाळा. धुक्यांमध्ये व्यायाम करणे धोकादायक आहे. म्हणून सकाळी सकाळी व्यायाम करायला जाऊ नका जर प्रदूषण जास्त असेल तर. स्वच्छ हवा एक मूलभूत आपला अधिकार आहे मित्रहो. आपण श्वास थांबवू शकत नाही. म्हणूनच आपल्याला प्रदूषण थांबवावे लागेल. जागरूक व्हा, सुरक्षित व्हा. सरकारच एकटा दोषी नाही आहे. का? आपलं हगलेलं मलमूत्र जे आहे किंवा आपण जे काही घाण बाहेर फेकतोय त्याच्यापासून प्रदूषणसुद्धा होतंय. म्हणून हे टाळण्यासाठी जसं ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला जे जे चांगलं काम करता येईल, कसं आपल्या आपल्या लेवलला ते कंट्रोल करता येईल हे पाहणं हा तुमचा विषय आहे. म्हणून तुम्ही ते करायला हवं. नाही तर आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. मी पुढे वेगवेगळे एपिसोड आणेल अशाचवरती. फॉलो करायला विसरू नका. आणि हा एपिसोड कसा वाटला याच्यावरती सुद्धा प्रतिक्रिया द्या. आपले राजकारणी जागरूक नाहीत म्हणून हे सगळं होतंय आणि जिम्मेदार सुद्धा नाही आहेत. आणि ह्याही पलीकडे जाऊन जनता जिम्मेदार नाही म्हणून होतंय. म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती हात घालायला शिका, बोलायला शिका. नुसतं एकमेकाच्या त्या राजकारणावरती कमेंट करण्यापुरतंच राजकारण नसून त्याही पलीकडे जाऊन भरपूर काही गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टीसुद्धा आपण मांडायला हव्यात आणि निडर होऊन बोलायला हवं. आणि काही फरक पडत नाही. कोणाला आवडो, नाही आवडो, कोणी पाहो, नाही पाहो. आपण आपलं बोलत राहायचं आणि चांगले चांगले विषय मांडायला शिकायचे. त्याच्यातूनच क्रांती होत असते. मला एवढंच म्हणायचं आहे एपिसोडमध्ये. परत आपण नव्या एपिसोडवरती भेटूयात. मी आपली रजा घेतो आणि परत एखाद्या विषयावरती आपण चांगल्या गप्पा मारूयात. धन्यवाद पाहिल्याबद्दल. वेगवेगळ्या लोकांसोबत हे शेअर करायला विसरू नका. थँक्यू.